मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पूर्णाजी म्हणतात गंमतच आहे हा, जी रक्ताची नाती होती त्यांचा तोल मात्र ढळला, तू जी नाती मनाने जुळली होती ती जोडी मात्र जिंकली असं म्हणून त्या कौतुकानेच प्रतिमा अन सायलीकडे पाहू लागतात। पूर्णाजींच्या तोंडून हे शब्द ऐकून सायलीसुद्धा खूपच खुश होते। मग आता रविराजसुद्धा इमोशनल होत सायलीकडे पाहतो, तेव्हा सायली आता हसतच म्हणते, हो पूर्णाजी, कारण आपण मगाशी म्हणालो तसं ना, योग्य जोडी जुळणं खूप महत्त्वाचं असतं। त्यावरती प्रिया म्हणते, पण तेव्हा आपण नवरा बायकोच्या जोडीबद्दल बोलत होतो। तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, मग आपण नवरा बायको अशा जोड्यांचा खेळ खेळूयात का? तुम्हाला नक्की चालेल ना? तेव्हा कुणीच काही बोलत नाही, मात्र कल्पना टोमणा मारून म्हणते, त्यासाठी ना नवरा बायकोची जोडी ही योग्य असावी लागते। तेव्हा अर्जुनला आता खूपच वाईट वाटतं, तर प्रिया मात्र गालातच हसते। मग त्यावेळी सायली हसूनच म्हणते, आई, जोडी नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं, जे माझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये आहे, आणि आम्ही दोघे एकमेकांना किती अनुरूप आहोत ना, हे मी आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना सिद्ध करून दाखवेन। त्यावेळी कल्पनाला आता वाटतं की ही काय सिद्ध करून दाखवणार, म्हणून ती गालातच हसते। मात्र प्रतिमा आणि अर्जुनला कॉन्फिडन्स असतो की सायली काहीही झालं तरी हे सिद्ध करून दाखवणार म्हणजे दाखवणारच। तर प्रिया अजूनच रागात सायलीकडे पाहते, तेव्हा सायली विचारते, बोला ना आता, तयार आहात का? कुणी काहीच बोलत नाही त्यावर, परंतु अर्जुन म्हणतो, यस, आय एम रेडी, सांगा बरं काय करायचं आहे ते? तेव्हा काय खेळायचंय असं पुन्हा तो विचारतो। सायली म्हणते, प्रत्येक नवरा बायकोच्या जोडीला एक नाव दिलं जाईल, आणि ते नाव ऐकताच मनामध्ये जे काही येईल ते पटकन बोलून दाखवायचंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांना एकमेकांकडे असं पाठ करून बसायचंय, आणि एकमेकांकडे अजिबातच बघायचं सुद्धा नाही आहे। आणि या खेळाने आपल्याला कळेलच तुम्ही दोघे एकसारखा विचार करता की वेगळा वेगळा विचार करताय। तेव्हा प्रिया लगेचच अश्विनच्या कानात काहीतरी कुजबुजू लागते, तर अश्विन तिला शांत करतो। मग खेळायचा का हा खेळ असं सायली विचारते, तेव्हा सर्वांचा होकारच असतो। प्रताप म्हणतो, ओके, आपण खेळूयात हा खेळ। त्यावेळी पुढाकार घेऊन प्रताप म्हणतो, मी आणि कल्पना पहिल्यांदा खेळणार। तेव्हा आता 2 खुर्च्या तिथे ठेवल्या जातात, तर आई बाबा या ना, असं सायली अगदी प्रेमानेच म्हणते। मग कल्पना आणि प्रताप दोघेही पुढे येतात, दोन्हीही खुर्च्यांवर बसतात। त्या कल्पना आणि प्रताप हे दोघेही आता एकमेकांकडे पाठ करून खुर्चीवर बसतात, तर सर्वजण आता त्या दोघांनाही चीअर करत असतात। त्यावेळी आता प्रताप म्हणतो, बरं मॅडम, आमचा शब्द द्या, काय आहे? त्यावेळी पूर्णाजी आता हसतात आणि घर हा शब्द त्या दोघांसाठी देतात। ते दोघेही एका क्षणातच म्हणतात की घर, दोघेही एकाच वेळी म्हणतात। त्या दोघांचं उत्तर आता बरोबर असतं, त्या दोघांची मतं सारखीच असतात, त्यामुळे घरातील सर्वांना खूपच आनंद होतो आणि सर्वजण आता टाळ्या वाजवतात। कल्पना आणि प्रताप देखील आता खूपच खुश असतात। अश्विन म्हणतो की मम्मा आणि डॅडा, तुम्ही दोघेही एकमेकांना खूप अनुरूप आहात। सर्वजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात। तेव्हा आता दुसरी जोडी कोण हा विचार सर्वजण करत असतात। त्यावेळी सायली म्हणते, आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांचीही जोडी असेल। मग ते दोघेही आता लगेचच पुढे येतात, एकमेकांकडे पाठ करून खुर्चीवर बसतात। त्यावेळी पूर्णाजी आता म्हणतात, तुमचा शब्द आहे गोडवा। मग आता प्रताप म्हणतो, यस। सर्वजण त्या दोघांकडे पाहू लागतात की आता या दोघांकडून काय उत्तर मिळतंय। तेव्हा लगेचच रविराज आणि प्रतिमा क्षणाचा विचार न करता नाती असं म्हणतात। मग सर्वांना आता खूपच आनंद होतो आणि सर्वजण आता दोघांसाठी टाळ्या वाजवतात। तेव्हा आता पूर्णाजींचे डोळे लगेचच पाणवतात, त्या कौतुकाने आपल्या जावयाकडे आणि लेकीकडे पाहू लागतात। तर रविराजसुद्धा खुश होतो आणि प्रतिमाजवळ जाऊन उभा राहतो। मग पुढे आता प्रतिमा म्हणते, कसं आहे ना, नात्यांमध्ये गोडवा असेल तर आयुष्यच कसं पूर्ण होतं ना। त्यावेळी रविराज आता प्रतिमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, मी सुद्धा अगदी हेच म्हणणार होतो प्रतिमा। त्यावेळी प्रतिमा आता खूपच गोड लाजत असते, तर रविराज म्हणतो, चल आता। मग आता ते दोघेही जाऊन पूर्णाजींजवळ बसतात। तर या दोघांसाठी आता घरातील सर्वजण खूप म्हणजे खूपच खुश असतात। तेव्हा अर्जुन हा टाळ्या वाजवत पुन्हा एकदा दोघांचं कौतुक करतो।
त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात चला चला आता पुढची जोडी आहे अश्विन आणि तन्वीची। प्रिया आता लगेचच टाळ्या वाजवते, ओव्हर एक्साइटमेंट दाखवत म्हणते पूर्णाजी आता तू ना कोणताही शब्द दे, बघतच राहा, आम्ही दोघे ना एकच आन्सर देणार, असं म्हणून ती आता सायलीकडे सुद्धा पाहते। तर आता अर्जुनला अगोदरच माहीत असतं की ही प्रिया काही व्यवस्थित उत्तर देणार नाही, म्हणून तो तिच्यावर हसत असतो। त्यानंतर आता लगेचच अश्विन आणि प्रिया हे दोघेही पुढे खुर्च्यांवर येऊन बसतात, एकमेकांकडे पाठ करतात। पूर्णाजी आता विचार करतात की या दोघांना नक्की कोणता शब्द द्यावा। त्यानंतर आता नवरा बायको हा शब्द पूर्णाजी देतात, तेव्हा प्रिया आणि अश्विन हे दोघेही एका क्षणी विचार करतात। अश्विन आता लगेचच कर्तव्य असं मोठ्याने म्हणतो, तर प्रिया आता अधिकार असं म्हणते, त्यामुळे त्या दोघांच्याही उत्तरामध्ये अजिबातच समानता नसते हे सर्वांना समजतं। एका क्षणी सर्वजण आता आश्चर्याने दोघांकडे पाहतात। मग आता लगेचच अर्जुन हा जोराजोरात ओरडू लागतो, तेव्हा तो प्रियाची आता खिल्लीच उडवत असतो आणि हरलात हरलात असं मोठ्याने म्हणतो। तेव्हा प्रिया लगेचच जागेवरून उठते आणि अश्विनला म्हणते, अरे तुला कळतच नाही कसं उत्तर द्यावं, अरे अधिकार असतात ना नवरा बायकोमध्ये। मग आता अश्विन म्हणतो तुला कळतं का, अगं अधिकाराच्या अगोदर ना नवरा बायकोमध्ये कर्तव्य असतात। त्यावेळी कल्पना आता दोघांना समजावू लागते, कारण दोघंही त्यावरूनच भांडू लागतात। कल्पना म्हणते, अरे हा साधा खेळ होता, जाऊ द्यात ना आता, त्याचं काय एवढं। तरीही प्रिया ऐकत नाही, हट्टीपणा करत म्हणते मी बरोबरच उत्तर दिलं होतं। त्यानंतर आता लगेचच प्रिया आणि अश्विन आपापल्या जागेवर जातात। प्रिया अजूनही चिडलेली असते, मग आता अश्विन तिला समजावत असतो। प्रतिमा आता प्रियाकडे पाहून जरा हसत असते, कारण तिला माहीत असतं ही काहीच कधीही कोणतं व्यवस्थित उत्तर देऊ शकणार नाही। त्यानंतर पूर्णाजी म्हणतात आता शेवटची जोडी आहे अर्जुन आणि सायली या दोघांची। मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि गालातच हसतात। लगेचच पुढे येतात आणि खुर्चीवर बसतात। आता सर्वांचं लक्ष त्या दोघांकडेच असतं, कारण सायलीने चॅलेंज तर केलेलं असतं, आमच्या दोघांची जोडी अगदी परफेक्ट आहे, एकमेकांना अनुरूप आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवेन म्हणून। मग आता लगेचच त्यानंतर पूर्णाजी खूपच विचार करत असतात, त्यामुळे रविराज म्हणतो पूर्णाई अहो द्या की या दोघांना आता शब्द। मग आता पूर्णाजी अजूनही विचारच करत राहतात आणि मग नंतर म्हणतात की त्यांचा शब्द आहे प्रेम। मग आता सर्वजण एक्साइट असतात, आता हे काय उत्तर देत आहेत। प्रिया तर आता टपूनच असते की सायली आणि अर्जुनचं आता उत्तर चुकणारच। मग त्यावेळी सायली आणि अर्जुन हे दोघेही आता विश्वास असं एकत्रच म्हणतात, त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो, तर प्रियाचा चेहराच पडतो। सर्वजण त्या दोघांसाठी आता टाळ्या वाजवतात, त्या दोघांचं कौतुक करतात। मग सायली आणि अर्जुनला सुद्धा खूपच आनंद होतो आणि मग ते दोघेही लगेचच पुढे येतात, एकमेकांचे हातामध्ये अगदी घट्ट पकडवून ठेवतात। तेव्हा प्रतिमा आता लगेचच म्हणते तुम्ही दोघे ना जिंकणारच होतात अर्जुन सायली, असं म्हणून त्या दोघांसाठी पुन्हा एकदा ती टाळ्या वाजवते। मग त्यानंतर आता लगेचच विमल म्हणते की अश्विन दादा आणि त्याचबरोबर तन्वीताई हे दोघेही सोडून सगळ्या जोड्या जिंकल्या आहेत। मग अश्विन प्रियाला खूपच राग येतो आणि ते रागात विमलकडे पाहतात, त्यामुळे विमल आपली गप्प बसते। त्यानंतर आता सायली हसते आणि म्हणते कसं आहे ना आई बाबा, त्याचबरोबर रविराज काका, प्रतिमा आत्या या जोड्या कधीही हरू शकत नाही, कारण त्या जोड्या योग्य आहेत आणि एकमेकांना अनुरूप आहेत। तेव्हा सर्वजण कौतुकाने सायलीकडे पाहतात। मग आता फक्त या खेळात नाही तर आयुष्याच्या प्रत्येक खेळामध्ये ते जिंकले आहेत, कारण या जोड्या खऱ्या नसत्या ना तर ते जिंकू शकले असते का, नाही ना। तरीही कल्पना आता सायली बोलत असताना तिच्याकडे दुर्लक्ष करत असते। सायलीचं कोणतंच म्हणणं तिला पटत नसतं, म्हणून ती आपली दुसरीकडे पाहते आणि बरोबरच प्रतिमा हे आता हेरते आणि म्हणते कल्पना अगं तुला अजूनही असं वाटते काय सायली आणि अर्जुनची जोडी एकमेकांना अनुरूप नाही आहे? अगं पण असं नाही आहे, या दोघांमध्ये एकमेकांबद्दल असणारी ओढ प्रेम हे दिसतंय ना तुला, आणि ही जोडी जर अनुरूप नसती तर दोघांमध्ये एवढा विश्वास दिसला असता का गं तुला? आणि मला वाटतं या घरात सगळ्यांनी हे आता स्वीकारायला हवं
की अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं, कारण देवाच्या मनात तेच होतं. तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना एकमेकींकडे पाहतच राहतात. त्यानंतर सायली अर्जुन एकमेकांकडे पाहून गालात हसतात. तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते, ही जोडी अनुरूप नाही आहे, फक्त एकमेकांना सर्वात श्रेष्ठ आहे. त्यावेळी आता विमल मोठ्यानेच म्हणते, म्हणजे जोडी नंबर 1 आहे ही. विमलला एवढं एक्साइटमेंटमध्ये पाहून आता सर्वजण हसतात. तर आता लगेचच प्रतिमा म्हणते, हो अगं जोडी नंबर 1च आहे ही. त्यानंतर सर्वजण एकमेकांकडे पाहून हसत असतात. तर कल्पना आणि प्रियाचा चेहरा नेहमीसारखा पडलेलाच असतो. तेव्हा आता अर्जुन खूपच कौतुकाने सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, तुम्ही तुमचा मुद्दा किती सहज पद्धतीने पटवून दिलात मिसेस सायली, ते सुद्धा कोणालाही हर्ट न करता. तुम्ही ना खरंच या घरातील सुपरवुमन आहात. तो कौतुकाने जेव्हा सायलीकडे पाहत असतो तेव्हा सायली विचारते, काय असं म्हणून आता लगेचच अर्जुन म्हणतो, काही नाही. इशाऱ्यानेच त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. सायली अर्जुनचा हात पुन्हा घट्ट पकडते आणि अधिकच त्याच्या जवळ जाते. त्यानंतर रात्री आता कल्पना आणि प्रताप हे दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, आजचा दिवस खूप छान गेला हो की नाही, कारण आपण आज एकत्र जेवलो, हसत खेळत गप्पा मारल्या, खूप काही गोष्टी निघाल्या. मग आता त्या गेममुळे तर अजूनच छान वाटलं ना, असं प्रताप म्हणतो. तेव्हा लगेचच कल्पना म्हणते की प्रतिमा आज ना ठरवूनच आली होती की कुठला कडवटपणा येऊच द्यायचा नाही म्हणून, आणि म्हणून तर रविराज भाऊजी अगदी सगळ्यांबरोबर नीट वागत होते. तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, आपल्या सर्वांना एकत्र फक्त प्रतिमाच आणू शकते. त्यावेळी आता कल्पना म्हणते, हो ना, अर्जुन आणि सायलीमुळे कडवटपणा आला होता, पण तो प्रतिमानेच ठीक केला. तर कल्पना आणि प्रताप या दोघांच्या मोबाईलवर आता मेसेजेस येऊ लागतात. मग आता त्यावेळी कल्पना आता प्रतिमाचा मेसेज वाचते की आजचा दिवस खूप छान गेला ना, ही सगळी आयडिया माझी नव्हती, सायलीची होती. प्रतापसुद्धा मेसेज वाचू लागतो की अक्षय तृतीया एकत्र साजरी करण्याची आयडिया ही सायलीची होती. मग आता कल्पना आणि प्रताप हळूच एकमेकांकडे पाहतात. कल्पना पुढे तो मेसेज वाचू लागते की आम्हाला आमंत्रणसुद्धा तिनेच दिलं होतं. तेव्हा कल्पना आता लगेचच तो मेसेज वाचून फोन खाली ठेवते आणि प्रतापसुद्धा. मग कल्पना आपलं काम करू लागते आणि लगेचच त्याकडे दुर्लक्ष करते. मग त्यावेळी प्रताप विचारतो, काय गं कल्पना, तुला कोणाचा मेसेज आला होता? प्रतिमाचा ना? तेव्हा काय म्हणत होती मग ती, असं आता प्रताप पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते, काही नाही हो, ती म्हणत होती की आजचा दिवस छान गेला, पुन्हा भेटूया वगैरे वगैरे, असं ती जरा खोटच सांगते. तेव्हा प्रताप म्हणतो, हो का, असं म्हणून तो तिच्याजवळ जातो आणि लगेचच विचारतो, माझ्याबरोबर अशी खोटं कधी बोलायला लागलीस तू? कारण जो मेसेज मला प्रतिमाने पाठवला होता तोच मेसेज तिने तुला सुद्धा पाठवला होता, बरोबर ना? आणि आजचं सगळं सायलीनेच ठरवलं होतं, बरोबर ना? तेव्हा कल्पना हो नाही काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प राहते, कारण तिला सायलीची कोणतीच गोष्ट आवडत नसते. तर दुसरीकडे आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आता घरी येतात. मग प्रतिमा आता चेंज करते. तेव्हा आता लगेचच ती रविराजला म्हणते की मी कळवलं कल्पना आणि प्रतापला, आज आपण एकत्र दिवस घालवला, हा सगळा प्लॅन सायलीने ठरवला होता ते. त्यावरती रविराज आता हसतो आणि म्हणतो, मला वाटलंच होतं तू असं काहीतरी करणार, कारण सगळ्याचं श्रेय तुला मिळतंय म्हटल्यानंतर तुझा चेहरा असा काही झाला होता ना, म्हटल्यावर तू हे करणार हे मला माहीत होतं आणि तू त्यांना सांगणारच. त्यानंतर आता रविराज म्हणतो, बाकी काय असायचं ते असू दे, पण तिने जी गव्हाची लापशी केली होती ना, त्यामुळे मी सायलीला अगदी 100 पैकी 100 मार्क द्यायला तयार आहे. आणि त्या लापशीची चव ना अजूनही रेंगाळतीये जिभेवर. तेव्हा प्रतिमासुद्धा म्हणते, हो ना, किती चविष्ट बनवली होती ना तिने, आणि ती म्हणत होती पहिल्यांदाच बनवली आहे तिने. प्रताप म्हणतो, अगं सेम टू सेम तुझ्यासारखीच तिने लापशी बनवली होती आणि त्याच्यामध्ये खास असा तो जायफळ टच, अगं अगदी तुझ्यासारखाच. त्यानंतर आता रविराज अगदी सिरियस होतो आणि विचारतो, सांग ना अगं प्रतिमा, तू सायलीला लापशी बनवायला शिकवली होती की नाही? मग आता ती म्हणते, अहो किती वेळा सांगू नाही म्हणून. अहो पण तुम्हाला सांगू का, सायलीच्या काही गोष्टी ना आपोआपच माझ्यासारख्या होऊन जातात. कारण स्वयंपाक असू द्या, रांगोळी असू द्या, आणि तुम्हाला आठवते जेव्हा मी आपल्या घरी परत आले ना,
तेव्हा तुम्हा सर्वांना मी खूप बिचकायचे, घाबरायचे. मला सुरक्षित वाटायचं ना ते फक्त आणि फक्त सायलीकडे, आणि आमच्या दोघींचं खास असं नातं आहे असं मला अगदी मनातून वाटतं. तर आता दुसरीकडे प्रतापसुद्धा तेच आता कल्पनाला समजवण्याच्या प्रयत्नात असतो की सायली आणि प्रतिमामध्ये काहीतरी खास नातं आहे, एवढं मात्र नक्की. आता तूच बघ ना, आजचा प्लॅन सायलीने ठरवला आणि प्रतिमाने पार पाडला. त्यावेळी कल्पना हसते आणि म्हणते प्रतिमाच्या डोळ्यावर ना सायलीच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे. असं म्हणून ती हसते आणि म्हणते त्यामध्ये प्रतिमाचा काही दोष नाही आहे, पण काही महिन्यांपूर्वीसुद्धा माझ्या डोळ्यावर अशीच पट्टी बांधली गेली होती आणि मी दुखवलेसुद्धा गेले होते, आणि अशीच कधीतरी प्रतिमासुद्धा दुखवली जाईल आणि मग येईल तिला जाग. तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातीये कल्पना? मग आता लगेचच प्रताप म्हणतो की कल्पना, तू असला काहीतरी निगेटिव्ह विचार करतेस आणि मग स्वतःला त्रास करून घेते. या गोष्टीवर खरंच काहीतरी सोल्युशन काढण्याची गरज आहे आणि ते आपण मोठ्यांनी काढण्याची गरज आहे. त्यावेळी कल्पना आता रागातच विचारते, यावर आता काय सोल्युशन असणार आहे? पण त्यांना आता घराबाहेर तर नाही ना काढू शकत. तेव्हा प्रताप म्हणतो की पण का काढायचं आहे तुला त्यांना घराबाहेर? अगं मला सांग, आपण त्यांना घराबाहेर कसं काढू शकतो? ते आपले आहेत, अर्जुन आपला आहे, ती सायलीसुद्धा आपलीच आहे, आपल्या मुलाची बायको आहे. आणि त्याचबरोबर मला सांग, सायलीकडून एका पैशाचा सुद्धा त्रास आहे का आपल्याला? नाही ना. आणि मग आपल्या रागापोटी आपण तिच्या गुणांकडे कधीपर्यंत असं झाक करून बसणार आहोत? तेव्हा लगेचच आता कल्पना म्हणते की सायलीच्या बाबतीत तुमचा घुळमुळीतपणा मी बघत आली आहे, पण आता तर तुम्ही तिचं थेट कौतुक करताय आणि आता बायकोच्या विरोधात जाऊन तुम्ही तिची बाजू घेणार आहात का? असं आता खूपच चिडून कल्पना प्रतापलाच जाब विचारू लागते. तेव्हा प्रताप आता एकदमच गप्प राहतो. कल्पनासमोर काय बोलावं त्यालाच कळत नाही. तर इकडे सायली आता झोपण्याची तयारी करत असते. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि काय कमाल केलीत मिसेस सायली तुम्ही. अहो तुम्हाला हे जमतंच कसं ना मला कळत नाही. असं सर्वांना गेट टुगेदर करणं, त्याचबरोबर सर्वांना असे गेम खेळायला लावणं आणि पटकन इम्प्लिमेंट करणं, हे जमतंच कसं तुम्हाला, मला कळतच नाही. मग आता सायली म्हणते मनात इच्छा असेल ना तर सगळं काही होतं. तेव्हा सायली एकदम गप्पच असते. तर आता अर्जुन पुढे जातो आणि लगेचच म्हणतो, तुम्ही मम्माला किती अगदी इझिली दाखवून दिलं की आपली जोडी ही किती परफेक्ट आहे, एकदम ग्रेट काम केलं हा तुम्ही, असं म्हणून तो कौतुकच करतो. तेव्हा आता सायली त्याच्याकडे जरा रागातच पाहते. तेव्हा सायली म्हणते कोणाला दुखवायचं नाही याची सुद्धा इच्छा असावी लागते, पण तुम्हाला आहे का ती इच्छा? त्यानंतर अर्जुनला काहीच समजत नाही. मग तो आता विचारतो, म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला मिसेस सायली? तेव्हा ती म्हणते, अहो सगळेजण आनंदात जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला असे वादाचे विषय काढण्याची गरज असते का हो? आणि रविराज काका म्हणाले की प्रियाला दामिनीने बोलवले, तेव्हा तुम्ही तो विषय सोडला का नाही? त्या प्रियाला का तुम्ही बोलत राहिलात? तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, कारण तिला कोणीतरी बोललंच पाहिजे ना. अहो घरचे तिला खूप सपोर्ट करतात ना, म्हणून तिचा कॉन्फिडन्स अधिकच वाढलाय. आणि मी सुद्धा जर गप्प राहिलो ना, तिचं हे वागणं ना अति वाढतच जाईल. तेव्हा लगेचच सायली म्हणते, अशाने तुम्ही सर्वांसमोर अगदी वाईटच ठरताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठरू द्यात ना, काही हरकत नाही, पण सगळं काही जर तन्वीच्या मनासारखं होत राहिलं ना तर ती सगळ्यांचाच गैरफायदा घेईल, जास्तीत जास्त ती खोटं बोलेल आणि आपल्या केससाठी ना ते खरंच खूप घातक आहे आणि ते मी अजिबात सहन करणार नाहीये मिसेस सायली, असं अर्जुन आता खूपच रागात म्हणतो. तेव्हा सायली आता लगेचच म्हणते, अहो हळूहळू, अहो जरा शांत व्हा तुम्ही. अहो किती रागाने तुम्ही लाल झालाय, आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जर रंग असताना तर तुम्ही लाल रंग असतात, लाल. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि विचारतो, काय? मग आता ती म्हणते, काही नाही, तापटपणाचं प्रतीक दुसरं काय? तेव्हा अर्जुन विचारतो, प्रतीक म्हणजे सिम्बॉल ना? मग सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, तुम्ही जर रंग असताना तर तुम्ही व्हाईट रंग असता, शांतता आणि पेशन्सचं प्रतीक. त्यावेळी सायली हसते आणि म्हणते, पण कधी कधी तुम्ही मला असं लाल व्हायला लावताच ना. अर्जुन म्हणतो, असं नाही, जेव्हा तुम्ही लाल होता ना तेव्हा ते प्रेमाचं प्रतीक असतं, आणि तुमचे गाल जेव्हा लाल लाल होतात ना तेव्हा तुम्ही ना आणखी सुंदर दिसता,
असं म्हणून तो खांद्यावर हात ठेवतो आणि प्रेमानेच तिच्याकडे पाहतो. सायली त्याचा हात खाली घेते आणि म्हणते, अजिबात मस्का मारायचा नाही हां. तेव्हा आता लगेचच अर्जुन पुन्हा काहीतरी बोलू लागतो. सायली म्हणते, जा हो तिकडे. मग आता असं म्हणून ती जरा चिडते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो खरंच खरंच तुम्ही लाल झालात अहो. मग सायली अजूनच चिडते आणि म्हणते, आता जास्त लाडात यायचं नाही हां. तेव्हा अर्जुनला आता काय करावं सुचत नाही. तो खूपच आता तिच्याकडे पाहून हसू लागतो आणि तिला प्लँकिस देतो. मग सायलीला सुद्धा हसू येतं आणि हे काय आता, असं ती हसतच विचारते आणि खूपच गोड लाजते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन, चैतन्य सायली रूममध्ये असतात. अर्जुन म्हणतो, विलासने मेसेज केला होता मधुभाऊंपासून धोका आहे म्हणून. त्याने कोणाला मेसेज केला होता तर पोलिसांना, आणि मेसेज केल्यानंतर पोलीस आश्रमात पोहोचले. त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली आणि मग विलासला गोळी लागली आणि हे सगळं होण्यामध्ये 1.5 ते 2 तास गेले असतील आणि त्यानंतर पोलीस आश्रमात आले. सायली म्हणते, तो मेसेज वाचल्याबरोबरच पोलीस येथे पोहोचायला हवे होते ना आश्रमात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण नाही पोहोचले आणि मला असं वाटतंय मिसेस सायली आपल्या हातामध्ये हुकमाचा पत्ता लागलाय. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.